Yes. Trend analysis part we are going to learn today, and it is again the part of analysis and interpretation of financial statements. So this is our second topic. First topic was introduction to management accounting. Second topic is analysis and interpretation of financial management. During the last lecture of management accounting, we have seen what is analysis, what is interpretation, and we have learned about the common size income statement also, right? Now we are going to follow the trend analysis. So trend analysis is a tool of analysis for financial statements. It analyzes trend data. ट्रेंड म्हणजे कशाला म्हणतो ट्रेंड? आपण मार्केटमध्ये आपण नेहमी म्हणतो मार्केटमध्ये आता ह्याचा ट्रेंड चालू आहे, त्याचा ट्रेंड चालू आहे, पुन्हा काय ट्विटरवरचे ट्रेंड असतात, फेसबुकवरचे ट्रेंड असतात आणि इन्स्टावरचे ट्रेंड तर जगावेगळे असतात, एकदम भन्नाट असतात. काही कसंही वेडेवाकडे नाचण्याचे ट्रेंड असतात, वेडेवाकडे तोंड करण्याचे ट्रेंड असतात, वेडेवाकडे कसले तरी कपडे घालण्याचे ट्रेंड असतात. बट तो ट्रेंड आपल्याला इकडे अपेक्षित नाहीये. ट्रेंडचा अर्थ फक्त अपेक्षित आहे की ट्रेंड तुमच्याकडची जी फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे, मॉनिटरी इन्फॉर्मेशन जे आहे, त्या मॉनिटरी इन्फॉर्मेशनचा ट्रेंड काय आहे आणि त्यावरनं आपल्याला भविष्य काही सांगता येईल का. भविष्य म्हणजे ज्योतिषी तो पोपट घेऊन कार्ड काढतो ते भविष्य नव्हे, तर आपल्याला आपल्या बिझनेसचं भविष्य सांगायचं आहे. बिझनेसमध्ये भविष्यात पण असाच प्रॉफिट होईल का, भविष्यात पण असाच टर्नओव्हर असेल का, भविष्यामध्ये कॉस्ट किती असेल, याचा ट्रेंड आपल्याला अनालाइज करायचा आहे. Then analysis of a series of financial statement of several successive years. सेव्हरल म्हणजे एकापेक्षा अनेक वर्षांचा डेटा आपल्याला बघायचा आहे. सक्सेसिव्ह इयर्स म्हणजे लगतचे वर्ष पाहिजेत. एक वर्ष 2010 घेतलंय, मग 12 घेतलंय, 14 घेतलंय आणि 20 घेतलंय असं कंपॅरिझन होणार नाही. तर 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या पद्धतीनं तुम्ही त्याचं सिरीज मध्ये अनालिसिस करू शकता. Trend is expressed in percentages, and that's why it is also called as trend percentages or percentage statements. Percentage statements, right? Those moves in one direction. ट्रेंड अनालिसिस आपण एका डायरेक्शन मध्ये त्याचा विचार करतो, सेंडिंग किंवा डिसेंडिंग, आयदर अपवर्ड और डाऊनवर्ड. जो ट्रेंड असणार आहे तो एक तर अपवर्ड ट्रेंड असू शकतो किंवा तो डाऊनवर्ड ट्रेंड असू शकतो. म्हणजे प्रॉफिट तुमचा वाढत वाढत चाललाय, कॉस्ट तुमची वाढत वाढत चालली आहे किंवा कॉस्ट कमी कमी होत चालली आहे. सो दॅट इज कॉल्ड एज ट्रेंड. आयदर प्रोग्रेशन और रिग्रेशन, एक तर तुमचा विकास होतोय किंवा तुमची अधोगती होते. प्रोग्रेसिंग आहे फिगर किंवा रिग्रेसिंग फिगर्स आहे. Then trend percentage statement, it is an analytical device for condensing the absolute rupee data by comparative statements. तुमच्याकडे जे फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये डेटा असतो तो रुपीज मध्ये दिलेला असतो डेटा, त्या रुपीज मधल्या डेटाला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय आणि मग त्याचं काय करायचंय, कंपॅरिझन करायचंय. It can be presented in horizontal or vertical manner. ट्रेंड पर्सेंटेज स्टेटमेंट जे आहेत ते होरिझॉन्टल मॅनर मध्ये पण तुम्ही दाखवू शकता किंवा वर्टिकल मॅनर मध्ये सुद्धा दाखवू शकता. ट्रेंड पर्सेंटेज कॅन बी प्लॉटेड ऑन अ चार्ट और ग्राफ. तुम्हाला फक्त हे स्टेटमेंट म्हणजे टेबल स्वरूपातच नाही तर तुम्ही त्याचा ग्राफ सुद्धा मांडू शकता. उदाहरणामध्ये जर हा ग्राफ तुम्ही मांडताय, सेल्सचा ग्राफ मांडताय, इथे तुम्ही इयर्स मेन्शन कराल, 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 आणि इकडे सेल्सच्या फिगर्स तुमच्या ज्या काय आहेत त्या तुम्ही मांडू शकता. तर तुमचा सेल्स जो आहे तो दरवर्षी वाढत 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 गेलेला आहे का, तर हा ट्रेंड अपवर्ड ट्रेंड तुम्हाला सेल्स मधला दिसणार आहे. दरवर्षीचा सेल्स तुमचा किती आहे हे तुम्हाला इथे दिसू शकतं, राईट. सो या पद्धतीने चार्ट किंवा ग्राफ मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेंड प्लॉट करता येतो. हाऊ टू कॅल्क्युलेट द ट्रेंड पर्सेंटेज. फर्स्ट टेक द स्टार्टिंग इयर ॲज द बेस इयर. पहिलं वर्ष तुम्ही जिथून ट्रेंड चालू करायचंय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यातलं जे पहिलं वर्ष असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, बेस इयर. एव्हरी आयटम इन द बेस स्टेटमेंट विल बी ट्रीटेड ॲज 100. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्या बेस स्टेटमेंट मधला प्रत्येक आयटमला आपल्याला काय म्हणायचं आहे, 100 रुपये ॲझ्युम करायचं आहे. मग ते सेल्स असू देत, म्हणजे जर इन्कम स्टेटमेंट असेल तर सेल्स असणार, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड असेल, वेजेस असतील, परचेसेस असतील, सगळ्याला काय म्हणायचं, 100 100 100 गृहीत धरायचं. आणि मग 2000 समजा 2010 पासून कॅल्क्युलेट करताय आणि 2010 हे जर तुमचं बेस इयर असेल
मग त्याच्या पुढचं 2011 साठी आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग 2011 मध्ये डिफरन्स किती आलेला आहे, सेल्स मध्ये किती आलाय, परचेस मध्ये किती आलाय, ग्रॉस प्रॉफिट मध्ये किती आलाय, ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये किती आलाय, नेट प्रॉफिट मध्ये किती आलाय, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस मध्ये किती आलाय. तर प्रत्येकासाठी आपल्याला तिथं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. आता हे कसं फाइंड आउट करायचं, तर अमाऊंट ऑफ आयटम इन अदर स्टेटमेंट डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ करस्पॉन्डिंग आयटम इन द बेस स्टेटमेंट. आता उदाहरणार्थ इथे 2010 ची फिगर आणि 2011 च्या फिगर मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतोय. फॉर एक्झाम्पल आपण सेल्सचं कंपॅरिझन करतोय आणि 2010 चा सेल 4 लाख आहे सपोज, अँड 2011 चा सेल हा 5 लाख रुपये जर आहे, तर हे कॅल्क्युलेशन कसं करणार आता आपण. फॉर्म्युला बघा, अमाऊंट ऑफ आयटम इन अदर स्टेटमेंट, अदर म्हणजे नेक्स्ट इयर ना. सो 2011 हे अदर स्टेटमेंट आहे, सो येणार इथे अमाऊंट 5 लाख रुपीज, राईट. करस्पॉन्डिंग आयटम इन द बेस स्टेटमेंट, सो बेस इयर आपला आहे 2010 आणि तिथला सेल किती आहे, 4 लाख रुपयाचा सेल आहे, इंटू 100. सो युअर फिगर विल बी 5.4 इंटू 100. सो 500 भागिले 4 इतकं पर्सेंटेज त्याचं येईल, राईट. देन एक्सप्रेस द रिझल्ट ॲज पर्सेंटेज. ओके. सो ते पर्सेंटेज पर्सेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पुढच्या त्या 2011च्या कॉलम. मॅडम आम्हाला फक्त फर्स्ट पेजच दिसतंय. अरे चा, हॅलो, असं कसं झालं, वेट, स्लाइड शो केलेलं आहे. आता दिसतंय बघा, चेक करा, दिसतंय का. हॅलो हॅलो, हा हा दिसतंय दिसतंय, हो दिसतंय. दिसतंय, कॅल्क्युलेशनचं पेज दिसतंय ना. हो हो. ओके. खान सरांका भेटा ना. पुढचा भाग बघूया, ह्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे बघूया आपल्याला. पुन्हा जर मध्येच असं थांबलं तर सांगा हा मला, मग पुन्हा आपण ते रिस्टार्ट करता येईल आपल्याला. ओके. इंटरप्रिटेशन कसं करायचं, आता दिसतंय का बघा. आता स्लाइड शो मोड मध्ये आहे, स्लाइड शो मोड मध्ये पण दिसलं पाहिजे. दिसतंय तुम्हाला. हॅलो, हो हो दिसतंय दिसतंय. ओके, गुड गुड गुड. सो पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसं करायचं आपण बघितलं, नंतर इंटरप्रिटेशन कसं करायचं. आता ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर जर ते 100 पेक्षा कमी आलं पर्सेंटेज, तर त्याचा अर्थ तुमचा ट्रेंड हा डाऊनवर्ड ट्रेंड आहे. म्हणजे अमुक एका आयटमची रक्कम जी आहे ती कमी 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 होत चाललेली आहे. उदाहरणार्थ कॉस्ट, कॉस्ट वरती तुम्ही खूप चांगले कंट्रोल केले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे आहे त्याच्यावरती चांगला कंट्रोल केला एकदम, आणि तुमची दरवर्षी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काय होत गेली, कमी कमी होत गेली, तर त्याचं पर्सेंटेज 100 पेक्षा कमी असणार. मग बेस इयरला 100 असेल, नंतर नेक्स्ट इयरला 99 असेल, मग 95 असेल, मग 92 असेल, मग 90 असेल, आणि इथे पुन्हा 90 राहिलेलं असेल. तर इट शोज डाऊनवर्ड ट्रेंड. ओके. मग दुसरं उदाहरण बघूया. ट्रेंड पर्सेंटेज जर मोर दॅन 100 असेल तर काय त्याचा अर्थ होतो, तर तुमची जर समजा एखादा आयटम जो तुमच्या ट्रेंड स्टेटमेंट मधला आहे तो वाढत वाढत चाललेला असेल, तर त्याचं पर्सेंटेज 100 पेक्षा जास्त दिसणार आहे, राईट. सो इट विल शो अपवर्ड ट्रेंड. फॉर एक्झाम्पल, एव्हरी इयर युअर सेल्स इज इन्क्रीजिंग, सेल्स तुमचा इन्क्रीज होतोय. 2010चा सेल 2011चा सेल याच्यामध्ये वाढ होत चालली दरवर्षी, देन इट विल बी कॉल्ड ॲज अपवर्ड ट्रेंड. These percentages may not be calculated for insignificant items. आता हे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना जे महत्वाचे आयटम्स आहेत त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन केलं जातं, नॉट फॉर द इनसिग्निफिकंट आयटम्स. काही आयटम्स किरकोळ असू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही स्टेशनरीवरती केला जाणारा खर्च, तर स्टेशनरीवरती केला जाणारा खर्च हा जर थोडासाच असेल, तुमचा 2010 मध्ये 1000 रुपये खर्च केलेले असतील आणि 2011 मध्ये त्यावर 500 रुपये खर्च केले आणि 2012 मध्ये पुन्हा 700 रुपये खर्च केले, तर इथे हे कमी झालेत आणि इथे हे वाढलेले आहेत. पण दॅट कंपॅरिझन इज मिनिंगलेस, कारण त्याच्यामुळे काय असं फार मोठा तुमच्या ग्रॉस प्रॉफिट वरती किंवा नेट प्रॉफिट वरती खूप मोठासा फरक पडणार नाहीये. सो वी नीड टू कन्सिडर द मटेरियल थिंग्स, वी नीड टू कन्सिडर द सिग्निफिकंट थिंग्स ओनली.
प्रिकॉशन्स. आता ट्रेंड अनालिसिस ज्या वेळेला आपण अप्लाय करतो देन सम प्रिकॉशन्स वी हॅव टू कन्सिडर. फर्स्ट, इन्शुअर कन्सिस्टन्सी इन अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड पॉलिसीज. 2010 सालचे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत ते 2011ला असले पाहिजेत, तेच 2020 पर्यंत चालत आलेले असले पाहिजेत, तरच ते कंपॅरिझन मिनिंगफुल कंपॅरिझन होईल. मध्येच तुम्ही डिप्रिसिएशनची पॉलिसी चेंज करता, मध्येच तुम्ही स्टॉक व्हॅल्युएशनची पॉलिसी चेंज करता, तर त्यावेळेला काय होणार आहे, देर विल बी नो कन्सिस्टन्सी इन युअर प्रिन्सिपल्स अँड पॉलिसीज. सो बिफोर अप्लाइंग ट्रेंड अनालिसिस यू मस्ट make sure that there is consistency in accounting policies and principles. Then next condition is base year should be a normal year. Suppose now if you will compare from 2020, is 2020 a normal year? Please answer. 2020 हे वर्ष नॉर्मल इयर आहे का? Anyone can answer. 2020 is a pandemic year, right? So 2020 is abnormal year. So don't take 2020 as the base year for comparison. Even 2021 is also not a normal year. 2021 is also abnormal year due to the pandemic continued, right? Calculate percentage of items having logical relationship. अशा पर्सेंटेजचं ॲटम्सचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा की ज्याची काही लॉजिकल रिलेशनशिप असणार आहे. गेल्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक आणि या वर्षीचा ओपनिंग स्टॉक याचा कंपॅरिझन आपण करत बसलो आणि त्यावरनं निष्कर्ष काढले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. कारण ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय आहे, तर मटेरियल खर्च करून उरलेला माल तुमच्या गोडाऊनमध्ये शिल्लक आहे, त्याचं कंपॅरिझन मिनिंगलेस कंपॅरिझन आहे. सो ज्याला लॉजिक आहे काहीतरी त्याचं कंपॅरिझन केलं पाहिजे. देन कन्सिडर ऑब्सोल्यूट फिगर्स वाइल स्टडीइंग द ट्रेंड पर्सेंटेजेस. काही पॉईंट्स मध्ये फिगर असू शकतात, तर त्या पॉईंट्स मधल्या फिगर ज्या आहेत त्या कन्सिडर करू नका, त्याला राऊंड ऑफ करून घ्या आणि मग कॅल्क्युलेशन करा. Figures of the current year should be adjusted with the price level changes before calculating the percentages. करंट इयरच्या ज्या फिगर्स आहेत त्या प्राइस लेवल प्रमाणे चेंज करून घ्या. आता आपल्याला क्वेश्चन जो दिला जातो त्या क्वेश्चन मध्ये काही आपल्याला ऍडजस्टमेंट काही करायच्या नाहीत. ऑलरेडी आपल्याला फिगर्स ऍडजस्ट करून दिलेले असतात अँड वी जस्ट कॅल्क्युलेट द पर्सेंटेजेस अँड वी इंटरप्रेट दॅट. What is the advantage of trend percentages? Percentage increase or decrease is more effective than the absolute data. गेल्या वर्षी सेल्स 4 लाख रुपये होता आणि या वर्षी सेल्स 6 लाख रुपये झाला. सो 2 लाख रुपयाचा इन्क्रीज झाला, तर त्या 2 लाख रुपयाचा इन्क्रीज किंवा डिक्रीज जर नंतर झाला असेल तर त्याच्यापेक्षा सुद्धा पर्सेंटेज इन्क्रीज किती झालं, 6 लाख डिवायडेड बाय 4 लाख इंटू 100 हे केल्याच्या नंतर तुम्हाला जे पर्सेंटेज मिळणार आहे दॅट पर्सेंटेज विल मोर स्पीक फॉर युअर डेटा. इट फॅसिलिटेट्स कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो ट्रेंड पर्सेंटेज enable you to compare the financial data over a period of time. Yes. हॅलो, Yes, tell me. आम्हाला एकच पेज दिसतंय पुन्हा इंटरप्रिटेशनचं. अरे हो, बापरे, काय प्रॉब्लेम आहे? आता दिसतंय का बघा? हा दिसलं ऍडव्हान्टेजेस. बहुतेक स्लाइड शो मोडला गेल्याच्या नंतर ते दिसत नाही असं मला वाटते. ठीक आहे, तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये पेज दिसणार खरं, हा, कारण जे माझ्याकडे चालू आहे ते रेकॉर्डिंग सुरू आहे. ओके चालेल. आता आपण लिमिटेशन्स. सो देर आर सम लिमिटेशन्स. ट्रेंड अनालिसिस मध्ये अपवर्ड ट्रेंड दिसतोय म्हणजे सगळं छान छान चालू आहे असं नाही. ओनली वन ट्रेंड इटसेल्फ इजंट अनालिटिकल ऑर इन्फॉर्मेटिव्ह. एका गोष्टीचा त्यातला एका आयटमचा ट्रेंड हा म्हणजे केवळ अनालिटिकल नाही किंवा त्याच्यावरनं ॲब्सोल्यूट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत नाही. तुम्ही त्या आयटमशी रिलेटेड असणाऱ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात. बेसलेस इंटरप्रिटेशन इफ डन विदाउट कन्सिडरिंग द ॲब्सोल्यूट डेटा. नुसते पर्सेंटेज वाढत चाललेत किंवा पर्सेंटेज कमी होत चाललेत तर त्याला सुद्धा काही अर्थ नाही. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा सेल्स आहे, सेल्स तुमचा वाढलेला आहे 200% वाढला म्हणजे दुप्पट झाला सेल्स, बरं. आणि सीओजीएस आहे,
त्या प्रमाणामध्ये सीओजीएस सुद्धा तुमची जी आहे सीओजीएस सुद्धा इथे वाढलेली आहे. सीओजीएस तुमची समजा 120% झालेली आहे, आधीच्या पेक्षा 120% झाले. मग ग्रॉस प्रॉफिट वाढायला हवा. मग ग्रॉस प्रॉफिट जर वाढलेला नसेल तर ह्या पर्सेंटेजला काही अर्थ राहत नाही. सो यू हॅव टू कन्सिडर सेल्स, सीओजीएस अँड ग्रॉस प्रॉफिट ॲट अ सिंगल टाइम. थर्ड पॉइंट, वेन प्राइसेस फ्लक्च्युएट दिस कंपॅरिझन इज युजलेस. समजा प्राइसेस कमी जास्त होत असतील, गेल्या वर्षीचा सेल्स 4 लाख आहे म्हटलं आणि या वर्षीचा सेल 5 लाख आहे म्हटलं, परंतु 4 लाखामध्ये तुम्ही 1000 युनिट्स विकले होते आणि ते 5 लाखामध्ये तुम्ही दुप्पट युनिट 2000 युनिट्स विकले असतील. याचा अर्थ काय, या वर्षी सेलिंग प्राइस कमी झाली आहे. मग अशा केसेसमध्ये दोन्हीच्या सेलचं कंपॅरिझन करणं हे मिनिंगलेस कंपॅरिझन आहे, युजलेस कंपॅरिझन आहे. त्यावर आधारित डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही. ड्युरिंग द इन्फ्लेशन डेटा नीड्स टू बी ऍडजस्टेड. ज्या वेळेला महागाई सुरू असणार आहे त्यावेळेला प्राइसेस वाढत जाणार आहे. म्हणजे गेल्या वर्षीचे 5 लाख रुपये असतील सीओजीएसचे आणि या वर्षी त्या सीओजीएसला तेवढ्याच मटेरियलसाठी तुम्हाला खर्च आला असेल 8 लाख रुपये, कारण या वर्षी महागाई जास्त आहे. मग या 8 लाखामुळे तुमचा ग्रॉस प्रॉफिट सुद्धा कमी होणार आहे. तर 8 लाखाला तुम्हाला या प्राइस लेवल प्रमाणे बेस इयरच्या प्राइस लेवल प्रमाणे ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. बेस इयर मे नॉट बी नॉर्मल और रिप्रेझेंटेटिव्ह और टिपिकल. बेस इयर मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल असायला हवं. मग तुम्ही गृहीत धरलेलं बेस इयर जर नॉर्मल नसेल किंवा ते प्रॉपर रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये सगळ्या वर्षांचं येत नसेल, विशिष्ट त्याच्यामध्ये काही नोंदी असतील, टिपिकल जर नसेल, ते म्हणजे सर्वसाधारण असलं पाहिजे तसं जर नसेल तर त्याचा पुन्हा मिनिंगलेस असणार आहे त्याचं कंपॅरिझन. इफ बेस इयर फिगर इज टू स्मॉल, ट्रेंड इज नॉट रिअलिस्टिक. मुळात बेस इयर फिगर घेतानाच, बेस इयर तुम्ही गृहीत धरतानाच असं गृहीत धरलं की त्या वर्षामध्ये सगळ्या फिगर्स आपल्या कमी कमी आहेत आणि पुढच्या वर्षीपासून सगळ्या फिगर्स आपल्या वाढत वाढत गेल्यात. हे जर तुम्ही पर्पजफुली असं केलेलं असेल तर तुमचं ट्रेंड काय होणार आहे, अपवर्ड ट्रेंडच दिसणार आहे. लक्षात येत आहे. पहिल्या वर्षी समजा तुम्ही मुळात फिगर घेतलेली आहे तिथे 50,000 रुपयाचा सेल आहे आणि दुसऱ्या वर्षीपासून 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख असा सेल आहे, तर ते मिनिंगलेस कंपॅरिझन आहे. ते ट्रेंड तुमचा रिअलिस्टिक ट्रेंड नाही. ऍडिशनल व्हिडिओची लिंक आपल्याला इथे दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल व्हिडिओज तुम्ही बघू शकता. हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा नंतर तुम्हाला प्रेझेंटेशन मी टीचमेंट वरती अपलोड करते. ओके, प्रेझेंटेशन इथं थांबवते. याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारा.